की साहेब आपण यांचा आशीर्वाद हर माझ्या टीमला असतो, माझ्या टीमचा सगळ्याच लोकांना असतो. पण एमानी आज एक गावाचं नाव रोशन केलेलं आहे. सगळ्याच एमएलए जो भी आहे, जे बी एमएलए लोक आहेत ते म्हणे आजकाल विकास नाही केला, पण एमानी खास करून जिल्ह्या मातीतून आलेले तिथल्या माणसांनी आज खास करून पलवान असून पलवानची एक सपोर्टिंग बाय केली. आज आमचे मोठे मायबाप आमच्या बरोबर आहे साहेब. तर मी तेव्हा साहेबचं विचारणार की साहेब तुम्हाला एवढं म्हणजे लहानपणापासून बघतोय मी तुम्हाला की मी ज्या टायमाला सर्कसमध्ये काम करत त्या टायमापासून बघतोय की तुमचा कार्यकर्ता तुमची गाडी यायची तुम्ही तुमच्या मागे उभी राहायचं. पण असं जर तुम्हाला असं विकास करायसारखं म्हणजे भरपूर लोकांनी केलं की भरपूर जसं आमचे भरपूर इमानीने केलं. पण आज तुम्ही ना हे गावाचं नाव एवढं रोशन झालं. आम्हाला गर्वाने वाटतं की आम्ही बुलढाणा शहरचे रहिवासी आहे. मुंबईला बी कोणत्या बी कुठे बी काम करत असं वाटतंय. आणि साहेबांना पण वाटतं की डिफेन्सचे मी सांगितलं की मी साहेबांचा खास करून सपोर्टिंग आहे. तर तुम्हाला सर कसं प्रेम कसं वाटलं विकास करायकरता विजन पाहिजे असतं. माणसामध्ये विकासाची संकल्पना असायला पाहिजे आणि त्याची काम करायची मानसिकता पाहिजे. आता वेगळ्या कल्पना वेगवेगळे कन्सेप्ट आपली संस्कृती उभी राहिली पाहिजे. ज्या लोकांनी या समाजाकरता धर्माकरता बलिदान दिलं त्याचं स्मरण प्रत्येकाला झालं पाहिजे. त्याच्यापासून प्रेरणा मिळाली पाहिजे. गाव स्वच्छ राहिलं पाहिजे, सुंदर राहिलं पाहिजे. गावाच्या मध्ये रोषणाई आकर्षण अनेकांच्या लोकांचं त्यांनी हे ठिकाणमध्ये नजरा खिचून घेतल्या पाहिजे. अशा प्रकारचा विकास करावा असं मला वाटलं आणि मी केला. क्या बात आहे. बघा तुम्ही एक साहेबांकडून शिकायची गोष्ट आहे चांगली म्हणजे की हर कोणी सपोर्ट बाय करू शकतो. आणि साहेब माझ्यासाठी माझ्या टीमसाठी काही करू शकतो. तुम्हाला आणि तुमच्या टीमला खूप खूप शुभेच्छा. ईश्वराने तुमच्यावर खूप शारीरिक अन्याय जरी केला असला तरी तुमच्या सगळ्यांची जिद्द, तुमच्या सगळ्या लोकांचा ताकद आणि जगण्याचा तुमचा जो काही झुंजारपणा आहे या सगळ्या विकलांग गोष्टीवर देखील माफ करून तुम्ही लोकांना हसवण्याचा प्रयत्न करता. सर्कसमध्ये तुम्ही काम केलं, समाजात तुम्ही काम करता. तुमच्यासारखं ईश्वराची अवकृपा असताना सुद्धा तुम्ही सर्वसामान्य माणसापेक्षा देखील चांगलं काम करता. मला तुमच्या सगळ्या टीमला माझ्या शुभेच्छा.